तुम्ही जर घेराव आंदोलनात आले आणि तिथल्या अधिकारी लोकांना, प्रशासन व्यवस्थेला तुम्ही सांगितलं की आम्हाला प्रॉब्लेम आहे, तेव्हा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नाही तर होणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही इथं किती बोलत राहिले गल्लीमध्ये तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर संघटित रीतीने तुम्ही तिथं या 28 तारखेला आणि तिथे बोला. तुमचे प्रश्न सॉर्ट आउट नाही झाले तर मग म्हणता. ही लोकशाहीची ताकद आहे. पण तुम्हाला या देशामध्ये लोकशाहीच नाही ठेवायची आहे ना. तुम्हाला लोकशाही जर ठेवायची असेल तर तुम्ही संघटितरित्या व्हा ना. आणि या तुम्ही तिथे तुमचे जिथे जेव्हा जेव्हा प्रश्न असतात तुमचे, तुम्ही ईव्हीएमचा प्रश्न म्हणता, लाखोच्या संख्येने या ना. या देशामध्ये लाखोच्या संख्येने येऊनच नाही राहिले. काय बंद होईल? ते तर आहेच. त्यांना जे करायचं ते तर करणारच आहे. सर्वांना माहिती होऊन आलं, सामान्य नागरिकांना समजून राहिलं की ईव्हीएम मध्ये घोळ आहे, ईव्हीएम मध्ये घोळ आहे. पण रस्त्यावर येण्यासाठी किती लोक तयार आहे? आंदोलनाची भूमिका घेतो आपण, पण मात्र कधीच कोणी येत नाही. हे आपले कार्यकर्ते जे काही असतात, आमच्या ओळखीचे जे आहेत तेच येतात. म्हणून लक्षात घ्या राजे, बोलायचं आहे ना तर नुसतं गल्लीमध्ये बोलून जमणार नाही. तुमचं ऐकूच जात नाही. बैर असते शासन. शासनाला बोलकं जर करायचं असेल, त्याला ऐकणारं बनवायचं असेल तर तुमची संख्या दिसली पाहिजे. ती लोकशाही. बाबासाहेबांनी सहजच म्हटलं नाही लोकशाही. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे, लोकशाहीमध्ये समता आहे, लोकशाही म्हणजे बंधुता आहे. ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची जबाबदारी आहे तिला सुरक्षित ठेवण्याची, तुमची जबाबदारी आहे तिला संरक्षण देण्याची, आणि तुमची जबाबदारी आहे की अन्याय या लोकशाहीवरती न होऊ देण्याची. पण आम्ही लढतो का हा प्रश्न प्रत्येकांना आहे. असो, शेवटी मी एवढंच सांगतो तुम्हाला, हे जीवन डबल तर कोणाला मिळणार नाही. म्हणून लक्षात घ्या, जीवन जगताना शहाणपणाचा आपण जगू. कारण की आपले अवयव निकामी होणार आहे. हे अवयव जे आहे निकामी होणार आहे. हळूहळू तुमची शक्ती कमी होणार आणि एक दिवस जर्जर होऊन जे आहे प्रत्येक अवयव तुमचा जो आहे निकामी होणार. आणि शेवटी प्रश्न पडणार की आम्ही जगलो कशासाठी? आम्ही जगलो कशासाठी? माझ्या जीवन जगण्याचा फायदा काय? हा प्रश्न एक दिवस सर्वांना पडणार. जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडणार, एकटे पडणार, एकटे जे राहणार, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी जगण्याचं माझं काय झालं, कशासाठी जगलो होतो की नुसतं खाण्यासाठीच जगलो? हा प्रश्न नक्की पडणार आहे सर्वांना. म्हणून आपल्या सर्वांना विनंती है, जीवन बहुत अच्छा है, उसको जो है समझदारी से यानी जीना है. अगर नहीं जिए तो उस सवाल का जो है आपको उत्तर मिलेगा, वो दुखी होंगे. अगर दुखी नहीं होना है तो किसी को जो है दुख भी मत दो. किसी के बारे में सही अगर ढंग से सोच नहीं सकते हो तो किसी के बारे में बुराई भी करने का आपको कोई अधिकार नहीं है. जब ऐसा अपन अष्टांग मार्ग और पंचशील मार्ग जब अपनाएंगे तो आप सुखी होंगे. वैसा जीवन दुखी है. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, जीवन डबल भेटणार नाही. जीवनाचं जे आहे आपली शक्ती योग्य वयामध्ये लावा. तरुण असेल, तरुणांनी आपली शक्ती वयामध्ये असताना काम धंद्यात लावा. आपलं जीवन चांगलं बनवा. कारण की हे वय डबल येणार नाही. जे काही मिडल वयातले आहे, 50-60 वर्षाचे आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं कसं जगू आणि आपल्या वयाच्या जगण्यातून बाकीच्यांना एक काय आदर्श चांगला मिळेल असं जीवन जगा. म्हणजे नाव राहील आणि शेवटी माणसाचं फक्त कर्म राहील. शेवटी नाश होतो, नष्ट होतो, माती होते. एवढं लक्षात ठेवा. नाव फक्त त्याचंच येते, वो सही होगा. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, जीवन योग्य प्रमाणे जाण्यासाठी स्वाभिमानी बना, अन्यायाविरुद्ध लढा, आपल्या लेकरांना महापुरुषांचे विचार द्या. आणि येणाऱ्या या 28 तारखेला संपूर्ण लोक आपल्या प्रॉब्लेमसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तरी या. आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे, तुमच्यासाठी घेतलेली आहे.
तुम्ही सर्व आले तर तुमचे प्रश्न निकाली निघेल, तुम्ही जर आले नाही तर तुमचे प्रश्न निकाली निघणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही 28 फेब्रुवारी 2025ला येत्या शुक्रवारला धंतुली झोनला आंदोलनाची भूमिका घेतली आहे. खास करून कौशल्यानगर, खास करून जे आहे बाबुळखेडा, जयभीम नगर, रिपब्लिकन वसाहत, कुंजीलाल पेठ, आंबेडकर नगर, ज्या वस्त्या आपल्या गरीब वस्त्या आहेत या लोकांसाठी घेतलेल्या आहेत. कारण की तुमच्यासाठी लढणारं कोणी येणार नाही, कारण की मत मागायला सर्व येणार. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आगे हम जा रहे हैं, आप लोग साथ आओ तो हम प्रॉब्लम सॉर्ट आउट करेंगे, अन्याय के खिलाफ उनके साथ में जो है लड़ेंगे, लेकिन आपकी साथ रहेंगी तो. तर येणाऱ्या 28 तारखेला आपण याल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. थँक्यू.